ओम. श्रोते हो, नमस्कार. कालच्या भागात आपण मधमाशांचा मोहोळ उठला येथपर्यंत ऐकले होते. आज त्या पुढचा भाग ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. नरसिंग महाराजांची भेट. शेगावच्या ईशान्येस अकोटच्या घनदाट अरण्यात महाराज नरसिंगजी नावाच्या सत्पुरुषाला भेटायला गेले. नरसिंगजींना अतीव आनंद झाला. धाकट्या भावाला भेटायला आला ते माझे भाग्य आहे, असं ते म्हणाले. महाराजांनी त्याला उपदेश केला, नरसिंगा, तू प्रपंचात राहिलास हे बरं केलंस. मी योग मार्ग धरला. लोकांची उपाधी नको म्हणून पिसेपणाचं पांघरूण घेतलं. कर्म, भक्ती, योग या मार्गांचं इप्सित एकच आहे. कोणत्याही मार्गाचा अभिमान धरू नये. अभिमान असला तर महातत्वाचा बोध झाला नाही हेच समज. तू प्रपंचात जरी राहिलास तरी कमलपत्राप्रमाणे आसक्तीरहित राहा. सच्चिदानंद स्वरूपाचे कायम अनुसंधान ठेव. या दोन महान संतांच्या दर्शनासाठी अकोटला अमाप गर्दी झाली. महाराज शेगावला जे परत आले ते दक्षिणमुखी मारुती मंदिरात आले. या मंदिरात मारुती उत्सव सुरू झाला होता. उत्सवाचा पुढारी खंडू पाटील होता. पोथी, कीर्तन, गजर आणि अन्नसंतर्पण सतत चालू होते. महाराज बंकटलालला म्हणाले, मी आता या मंदिरातच राहणार आहे. तू बोलावशील त्यावेळी अधूनमधून येत राहीन. निरुपायाने त्यांनी संमती दिली. पुढचा मुद्दा. महाराजांनी ऊस पिळून दाखविला. खंडू पाटील जरी महाराजांबरोबर व्यवस्थित वागत होता तरी पाटील घराण्यातल्या इतर भाऊबंदांना महाराजांची खरी ओळख न पटल्यामुळे ते त्यांची चेष्टा मस्करी आणि अवहेलना करायचे. महाराज ते सगळे हसण्यावारी नेत. त्यांच्या सेवेत असलेल्या भास्कर पाटलाला हे आवडायचं नाही. तो महाराजांना म्हणाला, ही पाटलांची पोरं माजली आहेत. आपण अकोलीला जाऊन राहू, संबंधच नको यांचा. त्यावर महाराज म्हणाले, भास्करा, थोडा धीर धर. ही सारी पाटील मंडळी माझी भक्त आहेत. संपत्तीमुळे सत्ता आली आहे व म्हणून ते उद्दाम झाले आहेत. जमेदार लोकांना चुरमटपणा शोभून दिसत असला तरी काही दिवसात हे सगळं निघून जाईल, हे तू पाहशील. खंडू पाटलाची भावंडं तालीम करीत आणि कुस्तगीर होते. एके दिवशी त्यांच्यातला हरी पाटील म्हणाला, गण्या, माझ्याबरोबर कुस्ती खेळ पाहू. जिंकलास तर मोठं बक्षीस देऊ. महाराज हो म्हणाले आणि दोघेही तालमीत गेले. जमिनीवर ठाण मांडून महाराज बसले आणि म्हणाले, कुस्ती नंतर खेळूया, अगोदर मला येथून उठव पाहू. हरी पाटलाचे महाराजांना उठवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली तरी काही उपयोग झाला नाही. महाराज तिळभरही हल्ले नाहीत. हरिपाटलांची दमछाक होऊन तो घामाघूम झाला. महाराजांच्या पायावर त्याने डोकं ठेवले. महाराजांशी नम्रतेने वागू लागला. हे उदाहरण पाहूनही इतर भावंडांना काही सद्बुद्धी सुचली नाही. ते म्हणाले, महाराजांची आणखी परीक्षा घेतली पाहिजे, नाहीतर मात्र हे सारं गावच खुळं होऊन जाईल. पाटलांची मुलं महाराजांच्या जवळ आली आणि म्हणाली, गण्या, तुला ऊस खायचा आहे का? महाराज गप्पच होते. आम्ही तुला उसाने मारू आणि तुझ्या अंगावर वळ उठले नाही तर तू खरा योगी म्हणून मानू. हे बोलणे झाल्यावर उसाचे तडाखे पाठीवर बसू लागले. इतर स्त्री पुरुष घाबरून पळून गेले. फक्त भास्कर पाटील मात्र जवळ उभा होता. आश्चर्य म्हणजे महाराजांच्या अंगावर एकही वळ उठलेला दिसला नाही. आता मात्र मुलं घाबरली आणि गयावया करून पाया पडू लागली. महाराज म्हणाले, मारून मारून तुमचे हात दुखत असतील, माझ्यासमोर निवांत बसा. एवढे सांगून एक ऊस मुठीत धरून हातानेच तो पिळून त्याचा रस काढून मुलांना प्यायला दिला. हे दृश्य पाहून त्या सर्वांची बोबडी वळली आणि पक्की खात्री झाली की हा महान योगी पुरुष आहे. वयाने मोठे असलेल्या कुकाजी पाटलांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. त्यांना आपल्याला नातू व्हावा ही इच्छा होती. ती महाराजांसमोर मांडल्यावर महाराज म्हणाले,
एवढी सत्ता, धन, बल सर्व तुझ्याकडे आहे. वराडात तुझा शब्द कोणी मोडत नाही. तर ब्रह्मदेवाला पुत्र देण्यासाठी आज्ञा कर कर की. पण तरी पुत्रप्राप्तीची याचना करतोस म्हणजे भीकच मागितल्यासारखी आहे. ठीक आहे, नातू होईल, पण त्याचे नाव भिक्या ठेवावे लागेल. पुढे कालांतराने खंडू पाटलाला मुलगा झाला आणि कुकाजींना नातू प्राप्त झाल्याचा आनंद मिळाला. त्याचे नाव भिकाजी ठेवले. ब्रह्मगिरी गोसाव्याचे गर्वहरण हा पुढचा मुद्दा ऐकूया. गावात असंख्य लोक दर्शनाला येऊ लागल्यामुळे महाराजांना या उपाधीचा बंदोबस्त करावा असे वाटू लागले. कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात एक शिवमंदिर होते. तिथेच ओट्यावर एक छप्पर टाकून महाराज तेथेच राहू लागले. भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे होतेच. महाराजांचे भोजन झाल्यावरच कृष्णाजी जेवण करीत होता. महाराजांची कीर्ती चौफेर पसरली होती. त्यांचे नाव ऐकून 10-20 गोसावी जे ब्रह्मगिरी गोसावीचे शिष्य होते ते सर्वजण यात्रा करीत येथे आले. आम्हाला शिरापुरीचे जेवण आणि ओढायला गांजा द्या अशी त्यांनी मागणी केली. आमचा मुक्काम 3 दिवसांसाठी आहे असेही त्यांनी सांगितले. जेवणानंतर ब्रह्मगिरी महाराजांनी पोथी सांगायला सुरुवात केली. त्या अगोदर शिष्यांनी गजानन महाराजांची यथेच्छ निंदा केली होती. निरूपणाला भगवद्गीतेतील नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः हा श्लोक घेतला होता. आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही असा या श्लोकाचा अर्थ. बराच वेळ प्रवचन चालले होते, परंतु त्यात स्वानुभवाचा लवलेशही नव्हता. नुसता शब्दच्छल चालला होता. इकडे पत्र्याखाली गजानन महाराजांना भास्कर पाटील चिलीम भरून देत होता. त्यातलीच एक ठिणगी पलंगावर पडली. थोड्या वेळाने धूर निघून पलंग पेटला. भास्कर पाटील महाराजांना लगेच उतरा म्हणत होता. महाराज म्हणाले, त्या ब्रह्मगिरी गोसाव्याला बोलवा. भास्कर पाटलांनी त्याला आणला. महाराज म्हणाले, नैनम दहती पावका म्हणून प्रवचनात सांगत होतास ना, आता ये, इथे बैस, ये असे म्हणून त्याला बोलावले. गोसावी अतिशय घाबरला. म्हणाला, मी पोटभरू संन्यासी आहे, मला क्षमा करा, माझी ती योग्यता नाही. पलंग आता चांगलाच पेटला होता. सर्वांच्या आग्रहास्तव महाराज खाली उतरले. ते उतरल्याबरोबर तो पलंग पूर्ण कोसळून गेला. महाराज गोसाव्याला म्हणाले, सारा दंभ सोडून द्या. अंगाला राख लावली म्हणजे सर्व उपाधी सोडायला हवी. अनुभवाशिवाय दुसऱ्याला ज्ञान सांगण्याच्या भानगडीत पडू नये. मच्छिंद्र, जालंधर, गोरख, गहिनी यांचा अधिकार काय श्रेष्ठ होता हे जाणतोस ना. गोसाव्याला पूर्ण वैराग्य प्राप्त होऊन तो भल्या पहाटे शिष्यानाही सोडून एकटाच हिमालयाकडे निघून गेला. आता याच्या पुढचा भाग आपण उद्या ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.